नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लक्ष्मी सर्वांचं अधिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर कालच मी गावावरून आले आणि गावावरून आल्यानंतरचा हा पसारा, तर बेडरूमचा पसारा मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते. मी आता सर्व बेडरूम आधी क्लीन करणार आहे. बेडरूमला सुरुवात करते. तुम्हाला आधी बेडरूम दाखवते. हालत झालेली आहे, इथं पाहू शकता पूर्ण बेडरूम वरती असा पसारा. तर चला आता बेडरूम आवरायला घेते आणि बेडरूम आवरून झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण बेडरूम दाखवते. माझं बेडरूम कसं आवरलं ते तुम्हाला सर्व दाखवेनच. चला आता मी आवरायला सुरू करते आणि बोलते. तर इथं मी ना बेडरूम आवरायला घेतलेला आहे. गावावरून आल्यानंतर मग बेडरूम ना खूप खराब झालेलं होतं. अक्षरशः त्या खिडकीवरती धूळ, परत आद्विकने पण नंतर मग खेळून खूप पसारा केला. तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं आवरून घेऊ आपण सर्व बेडरूम. तर इथं मी बेडरूम आवरायला घेतले. तर खेळण्या पसरवलेल्या त्या आधी सर्व उचलून घेते. जागच्या जागी सर्व उचलून ठेवून देणार आहे. आणि मी बाकीचे हळूहळू थोडे थोडे कपडेसुद्धा धुवून टाकणार आहे. तर आज तर भरपूर कपडे मी मशीनला लावले होते, म्हणून मग बेडशीट वगैरे ते काही टाकले नव्हते. तर उशांचे कवर बेडशीट सर्व एकत्रच मी टाकणार आहे. तर इथं पाहू शकता सर्व मी काढून, आणि ही गादीसुद्धा आता सध्या लागत नाही म्हणून मी बांधून ठेवून देते. कारण की मग लागते तेव्हा मग यूज होईल तेव्हा सोडेल, पण आता काही यूज होत नाही ह्या गादीचा. तर मग मी सर्व आवरून ठेवलं जागच्या जागी वस्तू. तर इथं सर्व पुसायला घेतलेले आहे. खिडकी तर इतकी धुळीची झाली होती ना, म्हणून मग खिडकी पुसून घेते. आणि इथं प्लांटसुद्धा व्यवस्थित त्याच्या कुंड्या पुसून घेतल्या, आणि ते झाडांनासुद्धा मी पाणी मारून असं धुवून घेतलं आहे. तर जेव्हा आपण झाडांना पण असं धूळ जर असली ना, पानावरती पुसून घेतली ना, त्यांना पण फ्रेश वाटतं आणि झाडं चांगले ग्रो होतात. म्हणून मग मी नेहमी झाडांवरची धूळ ही धुवून टाकत असते. स्प्रे मारू शकतो आपण. तर इथं सर्व फ्रेम वगैरे त्यासुद्धा इतक्या खराब झालेल्या, त्यांना धूळ पूर्ण झालेली होती. त्याच्यामुळे मग मी फ्रेम वगैरे सर्व पुसून नीटनेटके ठेवून पूर्ण बेडवरती पण इथं वरती धूळ झालेली होती. तर सर्व पुसून घेतलं मी, आणि परत अजून एकदा पुसून घेतलं. आणि फ्रेम पण इथं पाहू शकता सर्व फ्रेम पुसल्या. तर हे हँगिंग आहे ना, तर त्याला मी पुसत होती पण अक्षरशः खूप धूळ होती. तर मी काय केलं, दोन्ही हँगिंग काढले आणि डिरेक्टली बादलीत पाणी होतं आणि त्याच्यात फक्त बस बुडून काढले एकदा दोनदा. तर त्याच्यात वरची सर्व धूळ निघून गेली. तर इतकी छान वाटत होते ना, कलर त्याचा इतका डार्क आता दिसायला लागला. आणि आधी मी पुसत होती ना, तर त्याची धूळ निघत नव्हती. थोडं थोडं पुसलं जायचं, पण ते गणपतीचं जे होतं ना, त्याची नव्हती निघत. म्हणून मग मी असं केलं. तर आता इतकी छान दिसत आहे ना, डार्क वगैरे मस्त वाटतं आहे. तर गेले हे दोन अडीच वर्ष झाले मी हँगिंग घेतलेले, खूप छान निघाले. तर इथं पाहू शकता आटकून पण दिले मी लगेचच, आणि सर्व फ्रेम अशा पुसून घेतलेल्या आहे. तर आद्विकचा पण एवढा पसारा असतो ना, तर इतके खेळण्या पसरून ठेवलेल्या असतात. तर त्या सर्व मला काढताच पूर्ण म्हणजे बेडरूम आवरतावरच गेले, म्हणजे 1 तास तरी लागला हे सर्व आवरायला. सर्वच पुसून नीटनेटकं आवरून घेतलं मी इथे. तर एवढं सर्व आज म्हटलं आज बेडरूमच क्लीन करून घेऊयात. मग थोडं कोणतं करू म्हटलं, तर म्हटलं मग एकच काहीतरी, मग म्हणून मी बेडरूम आज आवरायला घेतली आहे. तर इथं सर्व क्लीन झाल्यानंतर, मग पुसून झाल्यानंतर मी आता सर्व खेळण्या आता हॉलमध्ये ठेवून देते. त्यांनी दुपारी ना आले होते ना फ्रेंड, तर त्याच्यासोबत खेळता सर्व पसरून दिलं. इथं मी टेबलावर चढून सर्व इथं पुसपास करून घेतलेली आहे. तर इथं घड्याळ वगैरे सर्व, आणि पुसल्यानंतर धूळ जेव्हा गेली ना, तर घर इतकं भारी वाटत होतं ना, फ्रेश. तर जेव्हा धूळ आपण क्लीन करतो ना, डीप क्लिनिंग, तर खरंच घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि एकदम फ्रेश वाटतं. आणि त्याच्यामुळे मी सर्व घरातली धूळ वगैरे सर्व जाईल अशा पद्धतीने सर्व एक एक वस्तू पुसून वगैरे नीटनेटकं आवरून घेतलेली आहे. जर मी थोडं आवरलं नाही इकडचं तिकडचं, मग एकही होत नाही. म्हणून आपण जेव्हा गावावरून येतो ना, तर एका वेळी एकच रूम आवरायला घेतली ना, ती परफेक्ट आवरली जाते. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही पण जर गावाला गेले ना, तर असंच आवरा. जर आपण ना एकत्र सर्व आवरायला काढलं ना, अजिबात आपलं व्यवस्थित आवरलं जाणार नाही. तर आज मला ना व्यवस्थित एकच रूम घेतली, म्हणून व्यवस्थित आवरलं गेलं. एक रूम घ्यायची. तर इथं सर्व झालं आहे माझं पुसून वगैरे, झटकून जाळं पण काढलं गेलं होतं, ते शूट काय केलं नाही. तर तेवढं व्यवस्थित करून आता फायनल शेवट आता बेडशीट टाकून घेत आहे मी. तर इथं बेडशीट पटकन कवर लावून घेते.
आणि सर्व पुसपास करून घेतली, धूळ वगैरे गेली ना त्याच्यानंतर हे बेडशीट आथरायचं ना आपल्याला जेव्हा नवीन टाकायचं परत त्याच्यावर, नाही तर धूळ होते. त्याच्यामुळे मग मी असं करते आणि सर्व साईड व्यवस्थित पाहू शकता ही बेडशीट आता पसरून घेत आहे मी. तर इतकं छान घरामध्ये फ्रेश वाटत आहे ना. तर अशा पद्धतीने तुम्ही पण क्लिनिंग करा जेव्हा गावावरून घरी आपल्या येईल तेव्हा, कारण की अशी क्लिनिंग केली ना तर थकवा पण येणार नाही तुम्हाला आणि आपल्या एक एक रूमची व्यवस्थित डीप क्लिनिंगसुद्धा होईल. नाही तर आपण आहे ना सर्व एकत्र आवरायला काढलं ना, किचन, हॉल, बेडरूम सर्व म्हणजे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या, तर कधीच तुमचा पसारा हा नीटनेटका आवरला जाणार नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ही क्लिनिंग करा. तर आता शेवटचे हे फायनल कपडे जे होते ना आद्विकचे ते सर्व ठेवून देत आहे आणि व्यवस्थित त्याचे सर्व कपडे आधीचे जे होते ते धुवायला टाकले तसेच होते, मग वरती काही त्याचे ठेवलेले नव्हते. तर ते सर्व मी ठेवून घेतले आणि इथं सर्व छान मस्त क्लिनिंग झाली. तुम्ही पाहू शकता जागी वस्तू सर्व ठेवल्या तर किती छान वाटतं. आणि आधी तुम्ही पाहिलं असेल, आधी इतका पसारा दिसत होता आणि आता तुम्ही पाहिलं तर इतका भारी क्लीन दिसत आहे. तर जेव्हा आपण क्लिनिंग करतो आणि छान फ्रेश घरामध्ये होतं ना, पॉझिटिव्हिटी सर्वात जास्त वाढते. आणि जेवढं आपल्या घरामध्ये ना असं पसारा राहील ना तेव्हा निगेटिव्हिटी वाढते ना, आपलं मन पण असं निगेटिव्ह असतं. आणि जेव्हा आपण घरामध्ये छान ठेवू ना तर पॉझिटिव्ह मनसुद्धा होतं आपलं मन आणि आपणसुद्धा फ्रेश होतो आणि आपल्याला छान उत्साह येतं घरामध्ये. तर मस्त क्लिनिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने आपलं मनाला वाटत असतं. तर इथे छान आता सर्व झाल्यानंतर फायनल मी लादी पुसून घेत आहे आणि तुम्हाला सर्व बेडरूमचा फायनल लुक दाखवणारच आहे मी तसा. तर इथं सर्व मी पुसून घेतली आहे लादी आणि खूप घाण पाणी निघालं. 8च दिवस घरात नव्हते तरी पण खूप पाणी इतकं घाण निघालं ना धुळीचं. बाजू कन्स्ट्रक्शनचं काम असल्यामुळे ना घरामध्ये जास्तच धूळ येते, त्याच्यामुळे मग खूपच धूळ होऊन जाते घरामध्ये. तर आता गेले 1 वर्ष झाला तर बाजूचं आता काम कंप्लीट होत आलं आहे, तर ते टेन्शन एक जाईन तेवढं. तर इथं पाहू शकता सर्व माझं झाली पुसून. आता तुम्हाला मी माझ्या बेडरूमचा फायनल लुक दाखवत आहे. बेडरूमची क्लिनिंग झालेली आहे, तर तुम्हाला पूर्ण बेडरूम दाखवते. चला मग. तर माझा हा बेडरूम क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.